नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णवला सगळं कळालेलं असतं राकेशबद्दल. पण राकेश अर्णवला त्याच्या बहिणीची भीती घालत असतो की मी तर जेलमध्ये जाईल, पण तुझी बहिणीचं काय होईल ते तुझं तू विचार कर. असं सगळे भीती तो त्याला घालत असून त्याला हे सगळं आठवत असतं. तेव्हाच तो म्हणतो की मला हे सगळं ईश्वरीला सांगितलंच पाहिजे, तिचं आयुष्य बर्बाद नाही झालं पाहिजे. तो म्हणत असतो, मी सिन्नर तू लग्न करून खूप मोठी चूक करत आहे आणि तुला आज सकाळ सकाळ वाईट वाटेलही, पण तुला हे सगळं करणं गरजेचं आहे कारण की तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून तो खूप फास्टनी गाडी चालवत तिच्याकडे चाललेला असतो. तेव्हाच इकडे राकेश ईश्वरीला फोन करतो आणि म्हणतो, आपण लवकरात लवकरचा मुहूर्त काढून लग्न करू. तेव्हा ईश्वरी म्हणते, घरातले मोठे ठरवतील कधी लग्न करायचं वगैरे ते. असं बोलल्यानंतर ना राकेश म्हणतो, का तुम्हाला नाही लग्न करायचं का माझ्यासोबत? असं बोलल्यानंतर ना ईश्वरीचं तोंड पडतं, कारण की ईश्वरीच्या खरं सांगायचं तर हे मनातच नसतं लग्न करायचं, कारण की तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरनं आणि ती बिलकुलही खुश नाही हे सगळ्यांनाच कळत असतं. पण आता राकेशला थोडंफार टेन्शन असतंच, कारण की जर अर्णवने हिला सगळं सांगितलं तर काय होईल. आणि इकडे अर्णव खूप फास्ट चाललेला असतो, कारण की त्याला सगळं ईश्वरीला लवकरात लवकर सगळं सांगायचं असतं, कारण की घडलेला प्रकार आणि हा राकेश कोण आहे आणि ह्याची खरी रियालिटी काय आहे हे सगळं त्याला ईश्वरीला सांगायचं असतं. पण आता ईश्वरी हे सगळं ऐकून खरं विश्वास ठेवेल का? पण ईश्वरी ठेवेल, पण ईश्वरीच्या घरचे ठेवतील का? आणि तो खूप फास्ट चाललेला असतो. तेव्हाच त्याचा एका खड्डा असतो आणि त्या खड्ड्यात त्यांना त्याचं चाक जातं आणि त्या खड्ड्यातलं पाणी ईश्वरीच्या वडिलांवर उडतं. आणि ते म्हणतात, मूर्ख माणसा, तुला नीट गाडी चालवायची कळत नाही का? असं बोलल्यानंतर ना अर्णव पुढे जाऊन गाडी थांबवतो आणि गाडीतनं उतरतो. ऑलरेडी ईश्वरीच्या पप्पांचा अर्णववर राग असतो. आता त्यांना असं जेव्हा कळेल की हे सगळं अर्णवच्यामुळं माझ्या अंगावर घाण झालं, त्यामुळे ते अजून चिडतील, त्यामुळे ते त्याला घरात पण येऊन देणार नाहीत मे बी. आता अर्णव कसं सांगेल ईश्वरीला हे सगळं सत्य, हे पाहण्यासाठी विसरू नका. तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.